नमस्कार केंद्र कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून 55% महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे। तर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना हा लाभ केव्हा मिळेल, काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे महागाई भत्त्यामध्ये आणखीन 5% पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 1 जुलै 2024 पासून डीएमध्ये 5% वाढ। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2024 पासून महागाई भत्त्यामध्ये आणखीन 5%ची वाढ लागू होऊ शकते। डीए वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे ठरवण्यात येते। मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे परत केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीएमध्ये 5% वाढ होईल, ज्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा 55% इतका होईल। वर्षातून 2दा डीएमध्ये वाढ होते। सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या डीएमध्ये वर्षातून 2दा वाढ होत असते। जानेवारी 2024 पासून डीएमध्ये 4%ची वाढ लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा 50% इतका झालेला आहे। तर आता 1 जुलै 2024 पासून परत 6 महिन्याचा महागाई भत्ता वाढ केला जाईल। डीए वाढीमुळे घरभाते भत्ता आणि देखील वाढत असतो। घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ ही डीए वाढीनंतर अवलंबून आहे, ज्यामुळे डीएचे दर हे 25% होते। त्यावेळेस एचआरएमध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली, तर आता डीएचे दर हे 50% पेक्षा अधिक होईल। त्यामुळे घरभाडे भत्तासुद्धा वाढ लागू करणे अपेक्षित आहे। सदर घरभाडे भत्ता अनुक्रमे 10%, 20% आणि 30% अशी सुधारणा करण्यात येणार आहे। तसेच वाहन भत्तामध्ये देखील वाढ होईल। तर सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ सेवानिवृत्त पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना देखील लागू होईल। ही आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी न्यूज, परंतु महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारचा डीए लागू व्हावा याकरिता सरकारने लवकरच ही पहल केली पाहिजे असं वाटते। तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।